नमस्कार मंडळी, मी अर्जय रुपाली. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर गायक, अभिनेता आणि संगीतकार किशोर कुमार. चला तर मग त्यांच्या आयुष्यातले किस्से, मजेशीर स्वभाव आणि अजरामर गाणी हे सगळं ऐकण्यासाठी माझ्या सोबत राहा. म्हणजे किशोर कुमार हे असं नाव जे भारतीय संगीताला लाभलेलं हे मोठं यश असून यांचं नाव हे अजरामरच आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधली संगीताचा इतिहास लिहायचा असल्यास किशोर कुमार यांच्या नावाचं स्वतंत्र पुस्तक नक्कीच लिहावं लागेल. किशोरदा यांना भारतीय संगीताचा आत्मा म्हटलं गेलं. त्यांच्या आवाजाने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या. म्हणजे किशोरदा यांची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर गरजच नाही, कारण किशोर कुमार हे एक प्रसिद्ध संगीतकार, लेखक, पार्श्वगायक, अभिनेता, गीतकार, दिग्दर्शक आणि निर्माता. म्हणजे किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपटामध्ये गाणी गायले. या व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, मराठी, आसाम, गुजराती, कन्नड, भोजपुरी, ओरिसा, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये सुद्धा गाणी गाऊन त्यांचा इतर भाषावर सुद्धा किती प्रभुत्व होतं हे त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे किशोरदा यांना सर्वोत्कृष्ट गायनाचे विविध पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित केलं गेलं. म्हणून तर आजच्या शोमध्ये या प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता, पटलेखक, पार्श्वगायक, अभिनेता किशोर कुमार यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आणि ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा शो शेवटपर्यंत ऐकावा लागेल. तर म्हणजे किशोरदा यांचं मूळ नाव हे आबास गांगुली असं होतं. किशोरदा यांचा जन्म दिनांक 4 ऑगस्ट 1929 रोजी खांडवा, मध्य प्रदेश एका छोट्याशा गावामध्ये झाला. किशोरदा अर्थात आबास कुमार यांचा जन्म एका बंगाली कुटुंबामध्ये झाला होता. मुळातच म्हणजे यांचं कुटुंब संगीत क्षेत्रातलं असल्या कारणाने भावासोबत वेळ घालवताना किशोरदा यांना सुद्धा चित्रपट आणि संगीतामध्ये रस येऊ लागला. एक उत्तम अभिनेता व गायक म्हणून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणजे किशोरदा हे सेगलचे खूप मोठे चाहते होते आणि त्यांना किशोरदाने स्वतःचं गुरु सुद्धा मानलं होतं. आणि त्यांच्याच गायन शैलीचं अनुकरण करून त्यांनी प्रसिद्ध करण्यास सुरुवात सुद्धा केली होती. तर म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव कुंजीलाल गंगोपाध्याय गांगुली असं होतं. हे एक प्रसिद्ध वकील होते. तसेच यांच्या आईचं नाव गौरी देवी होतं. किशोर कुमार यांना 2 भाऊ व 1 बहीण होती. भावांची नाव अशोक कुमार व अनुप कुमार. हे दोघे सुद्धा एक उत्तम अभिनेता होते. म्हणजे अशोक कुमार यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये उत्तम काम केलं. अशोक कुमार यांच्या मदतीने अनुप कुमारने सुद्धा काही बॉलिवूड चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं. यांची फॅमिली ही बॉलिवूड इंडस्ट्रीच्या क्षेत्रातून स्वतःची ओळख निर्माण करत होती. त्यातून यांनी सुद्धा स्वतःची ओळख प्रेक्षकांच्या मनात उमटवण्यास सुरुवात केली. म्हणजे किशोर कुमार यांना लहानपणापासूनच चित्रपट आणि संगीत क्षेत्रामध्ये रस होता. त्यामुळे त्यांचा जास्त कल हा संगीत व अभिनय क्षेत्रामध्ये जास्त होता. यांनी इंदोरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण प्राप्त करून ते पदवीधर झाले आणि म्हणजे यांच्या हयातील 90 पेक्षा जास्त चित्रपटासाठी स्वतःचा आवाज दिला. म्हणजे किशोर कुमार यांनी कोणत्याही संगीताच्या प्रशिक्षणाशिवाय चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करून गाणे गाण्यास सुरुवात केली. आता याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांचा चित्रपट सृष्टीमधील असलेला प्रभाव. अशोक कुमार यांच्या मदतीने यांनी चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान हे अगदी लहान वयामध्ये निर्माण केलं. तारुण्यपणात त्यांनी बॉम्बे टॉकीजसाठी कोरस गायक म्हणून काम केलं आणि ज्यामध्ये अशोक कुमार यांनी काम केलं होतं. 1946 मध्ये पहिल्यांदा शिकारी या चित्रपटामध्ये काम केलं. त्यावेळी किशोरदा यांचं वय अवघं 17 वर्ष होतं. म्हणजे एक उत्तम गायक म्हणून 1948 मध्ये आलेल्या जिद्दी या चित्रपटामध्ये यांनी गाणी गायली. ज्या गाण्याचे बोल होते मन की दुआएं क्यों मांगो. म्हणजे 1949 मध्ये यांनी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. 1951 मध्ये आंदोलन, 1954 मध्ये नोकरी तसेच 1957 मध्ये मुसाफिर यासारख्या चित्रपटामध्ये यांनी मुख्य भूमिका साकारल्या. यांच्या पार्श्वगायनाच्या प्रतिभेचा SD बर्मन यांनी मशाल चित्रपटादरम्यान यशस्वीपणे वापर केला. यानंतर त्यांनी 1954 मध्ये मुनिशी आणि 1957 मध्ये 9 दो 11 यासारख्या चित्रपटामध्ये त्यांच्या उत्तम गायनाचं प्रदर्शन केलं. म्हणजे किशोर कुमार यांनी त्यांच्या अभिनयामध्ये विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या, ज्या भूमिकांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात प्रचंड भुरळ पाडले. आणि त्यापैकी 1957 मध्ये यांचा एक विनोदी चित्रपट आला. यानंतर 1958 मध्ये चलती का नाम गाडी हा चित्रपट, ज्या चित्रपटामध्ये यांनी विनोदी भूमिका साकारली होती. यानंतर 1962 मध्ये हाफ तिकीट,
1968 मध्ये फडोसन या पिक्चर मध्ये सुद्धा यांनी विनोदी भूमिका साकारली होती. 1960 मध्ये यांनी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करण्यास सुरुवात केली. 1961च्या झुमरू चित्रपटासाठी दिग्दर्शन, गीतकार, निर्माता, संगीतकार म्हणून काम केलं. म्हणजे या चित्रपटामध्ये यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेत मधुबाला ही त्यांचे सहाय्यक कलाकार होते. याशिवाय 1971 मध्ये दूर का राही, 1980 मध्ये दूर वादी में कही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाचं काम केलं. म्हणजे 1960 दरम्यान यांनी अनेक चित्रपटासाठी हिट गाणे गायले, ज्यामध्ये 1960च्या गाईड चित्रपटातील गाता रहे मेरा दिल, 1967च्या ए दिल ना होता बेचारा यांची प्रसिद्ध गाणी अजूनही लोकांच्या मनात किशोर कुमार यांची छबी निर्माण करतात. तसेच म्हणजे 1969 मध्ये आराधना चित्रपटामध्ये यांनी गायलेल्या रूप तेरा मस्ताना या गाण्याने यांना प्रचंड प्रसिद्धी प्राप्त झाली. म्हणजे या चित्रपटामध्ये राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आणि 1988 मध्ये वक्त की आवाज या चित्रपटासाठी शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं होतं. म्हणजे किशोर कुमार यांच्या मधुर आवाजामुळे किशोर कुमार यांना प्रत्येक क्षणी उत्कृष्ट गाण्यासाठी प्रसिद्धी प्राप्त झाली. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांना 8 फिल्मफेअर पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. त्या काळातील सर्वाधिक फिल्म पुरस्कार जिंकण्याचा विक्रम यांनी नोंदवला. 1985 ते 1986च्या दरम्यान यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं होतं. 1997 मध्ये मध्य प्रदेश सरकारने यांना किशोर कुमार पुरस्कार नावाचा पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित केलं. म्हणजे यांनी संगीताचं कोणतंही प्राथमिक शिक्षण घेतलं नव्हतं, तरीही त्यांच्या मधुर आवाजाने सर्वांची मनं जिंकली. म्हणजे सर्वांच्या मनात स्वतःची छबी सुद्धा निर्माण केली. यांनी भारतीय संगीतामध्ये नवीन गोष्टी निर्माण करून संगीत क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं. म्हणजे योडलिंग ही संकल्पना पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये यांनी आणली. जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं किशोरदा यांनीच गायलं आणि या गाण्यामध्ये त्यांनी योडलिंग हा प्रकार वापरला. हा प्रकार त्यांनी जिमी रॉजर्स, टेक्स मॉर्टन यांच्याकडून प्रेरित होऊन शिकले होते. म्हणजे किशोर कुमार हे भारतीय संगीतातील एक अजरामर असं नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधले संगीताचा इतिहास लिहायचा झाल्यास किशोर कुमार नावाचं स्वतंत्र प्रकरण नक्कीच लिहावं लागेल. इतकं महत्त्वाचं हे नाव आहे. म्हणजे त्यांच्या आवाजाने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या, म्हणूनच त्यांना भारतीय संगीताचा आत्मा म्हटलं गेलं. म्हणजे अभिनय, गायन, संगीत दिग्दर्शन, निर्मिती, दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या किशोर कुमार यांनी मराठी गाणी सुद्धा गायली आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांच्या कारकिर्दीत असंख्य गाणी गायली. हिंदी सोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये सुद्धा गाणी गायलेत. म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीमधील गंमत जम्मत या चित्रपटातील अश्विनी येना हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. या गाण्यात अभिनेते अशोक सराफ आणि चारुशीला साबळे, अरुण पौडवाल यांनी हे गाणं कंपोज केलं होतं. त्यावेळी म्हणजे हे गाणं अक्षरशः लोकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं आणि आजही तितकंच हे लोकप्रिय आहे. त्यानंतर म्हणजे तुझी माझी जोडी जमली या चित्रपटातील गाणं सुद्धा किशोर कुमार यांनीच गायलं होतं. अरुण पौडवाल यांनीच हे गाणं कंपोज केलं होतं. अभिनेता अशोक सराफ यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर म्हणजे तिसरं गाणं म्हणजे घोळात घोळ या चित्रपटातील हे गाणं सुद्धा किशोर कुमार यांनीच गायलं होतं. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भूमिका साकारली होती. तर म्हणजे आजही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ज्यांच्या गाण्याचे सूर ऐकू येत असतात आणि त्यांची कला ही दैवी होती, म्हणूनच त्यांचा आवाज हा कायम अजरामर राहिला. तर म्हणजे किशोर कुमार हे नाव म्हणजे केवळ गाणे नाहीत, तर प्रत्येक भावनेला मिळालेला आवाज आहे. कधी प्रेमातली हळवी कुजबूज, कधी आयुष्यातली मस्ती, तर कधी एकटेपणात दिलेली साथ. तर म्हणजे किशोरदा आजही आपल्या प्रत्येक क्षणांचा भाग आहेत. म्हणजे काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण काही आवाज कधीच जुने होत नाहीत आणि किशोर कुमार यांचा आवाज त्यातलाच एक. पण मी आरजे रुपाली आता इथेच थांबते, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.